व्यासपीठ, पुढे बसलेले सर्व सेवक सेविका, त्याचप्रमाणे या ठिकाणी संचालन करणारे आपले चंद्रशेखर भाऊ भोयर, या सर्वांना माझा नमस्कार। आणि ज्यांच्या इथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे असे आपले तांडेकरजी यांना माझा नमस्कार आणि संपूर्ण सेवक सेविका, बालसेवक बालसेविका या सर्वांना माझा नमस्कार। विषय आहे मानव जागृती करता महान त्यागी बाबा झुंदेजींनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांवरती घडून आलेले अनुभव या विषयाला पकडून चर्चा बैठक घेण्यात येत असते। मला सांगण्यात बघा, महान त्यागी बाबा झुंदेजी यांचे शब्द कधीचे? हयातीमधले। महान त्यागी बाबा झुंदेजी यांचे शब्द हयातीमधले आणि आताचे जे शब्द जे आत्मबोलाने आल्यानंतर ते बोललेले, पण हयातीमध्ये शब्द बाबांनी कुणाला म्हटलेलं होतं? स्वर्गीय प्रभुदास काकाजी पडोळे यांना। आणि ते शब्द हयातीमध्ये बाबांना म्हणजे ते बोलले होते, पण 96 मध्ये बाबा निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ते शब्द पुन्हा बाबा बोलले आत्मबोलाने आल्यानंतर। आणि आत्मबोलाने आल्यानंतर स्वर्गीय प्रभुदासजी पठारे काकाजी यांनी ते शब्द पूर्ण केले आणि चांदपूरच्या त्या अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। ते शब्द पूर्ण करत गेले आणि ज्या वेळेला आपले पडोळे काकाजी आपल्यामधून भगवंतामध्ये विलीन झाले, आपल्यामधून ते निघून गेले, त्याही वेळेला त्यांच्या मुलांनी हे कार्य काढले। आणि एवढंच नाही तर हा कार्यकाल पद एवढंच नाही तर त्यांनी सुद्धा वनभोजनाचा कार्यक्रम घेत गेले। कारण की कंटीराम भाऊ ज्या वेळेला दौऱ्यावरती आलेलं होतं, मला वाटते काही सेवक परसवाड्याचे सुद्धा होते आणि कंटीराम भाऊचे दौरे झाले, त्यावेळेस वडिलांना बोललेले शब्द आणि वडील असताना सुद्धा वडिलांनी केलेले ते शब्द पूर्ण ते कंटीराम भाऊला करायचं होतं आणि ते हळूहळू ते शब्द पूर्ण होत आलेले आहेत। आणि आपल्या पुढे आत्ताच कंटीराम भाऊ बोलले की लोक किती काही म्हणणार, मी त्याकडे लक्ष देणार नाही, पण माझ्या बाबांनी मला काय म्हटलं, माझ्या वडिलांनी मला काय सांगितलं, मला त्या शब्दाकडे लक्ष देणं आहे आणि चालणार आहे। हे शब्द कंटीराम भाऊचे निघाले। मी कंटीराम भाऊला म्हणेन की धन्यवाद भाऊ, खरंच सुंदर। आणि ते शब्द पूर्ण करण्याकरता आज कंटीराम भाऊ त्या परिसरामधले मार्गदर्शक आहेत आणि मार्गदर्शकांवरती भाऊनी काहीतरी जिम्मेदारी सोपवलेली आहे, तेही मार्गदर्शकांना पूर्ण करायचं आहे। पण मार्गदर्शक आपण म्हणतो की आपल्याला हळूहळू ते शब्द पूर्ण करायचे आहेत, पण आजचं मानव धर्माचे सेवक महान त्यागी बाबा झुंदेजी म्हणायचे की प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये भगवंताला बघत असतो, पण असा बुद्धिमान प्राणी दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष। स्त्री आणि पुरुष हे बुद्धिमान आहेत आणि यांच्याजवळ दैवी शक्ती आहे, त्याचप्रमाणे सजीव आत्म्यामध्ये सुद्धा दैवी शक्ती आहे। पण कधी कधीला आपण मानव आहोत आणि मानव असल्यानंतर आपल्यामध्ये विनाशकारी विपरीत बुद्धी कधीही निर्माण होईल सांगता येत नाही। आणि ती निर्माण झाली की आपल्याला दैवी शक्ती ही तर आपण म्हणतो की दैवी शक्ती आपल्या जवळ आहे, पण आपल्याला इकडे तिकडे बघतोय तर त्यावेळेला कधी कधीला अंधकारच दिसतोय। अंधकार का बरं दिसतो? कारण की प्रकाशाकडे जाण्याकरता सत्कार्याची आवश्यकता असते, प्रकाशाकडे जाण्याकरता परमेश्वरी कार्याची आवश्यकता असते आणि प्रकाशमय होण्याकरता चर्चा बैठकीची आणि ज्ञानाची आवश्यकता असते। आपल्याला ज्ञान कसं मिळेल आणि ते ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपलं जीवनमान किंवा इतरांना कसं जागवू? आज या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम हा सुरुवातीपासून मला
किंवा चांदूरच्या याच्यामध्ये त्याही साईडला व्हायचं आणि नंतर त्या ठिकाणी नाही दिलं तर तिकडे 1 वर्ष झालं पुन्हा इकडे होत आहे. म्हणजे शेवटी कार्यक्रम होतच आहे. कंटीराम भाऊच्या सोबतीला जे आहेत तेही हिंमत देत आहेत आणि हिमतीने हा कार्य होत आहे. कारण की एकाच्याच घरचा कार्यक्रम नाही तर हा सर्व सेवकांचा कार्यक्रम आहे, पण जे त्यांच्या सोबतीला आहेत. आपण म्हणतो ना एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कुठेतरी तुम्ही हे मन ऐकले का? ऐकलं असावं. मन ही कुठेतरी तुम्ही ऐकलं आणि ही मन ज्याने ऐकलं किंवा ज्याने वाचलं त्याला हे माहिती आहे की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. खरंच एकमेकांना आपण सोबत घेऊ आणि सोबतीने कोणतेही कार्य करू तर त्या कार्याला वेगळंच रहस्य निर्माण होत असते. म्हणजे एकोपण दिसत असते. पण ज्या ठिकाणी कुठेतरी भिन्नता असते मानवाच्या विचारामध्ये म्हणा किंवा कुठे नाही कुठे म्हणा शब्दामध्ये म्हणा कुठे नाही कुठे ही भिन्नता असते त्यावेळेला परमेश्वराला असं वाटत असते की मानवा मी तर 24 तास तुझ्या जवळ आहे. ही दैवी शक्ती 24 तास तुझ्या जवळ आहे तर तू कुठे भटकत आहे? तू कुठे भटकत आहे? मी तुझ्या सोबतीला आहे, मी तुझ्या जवळ आहे, पण तो विचाराने मागारलेला आहे. ज्या वेळेला तर तुझं शरीर मृत्यू होऊन जाईल त्या वेळेला मी तुझ्या आकारातून निघून जाणार आणि मी त्या परलोकीत जाणार. ते दैवी शक्ती आपल्याला म्हणत असते, पण शेवटी आपलं मन कधी ग्वाही देतच नाही. देतो का? आपलं मन आपल्याला ग्वाही नाही देत. आपण सारखे तेच विचार आपल्यामध्ये फिरत असतात. हे नाही, हे कसं नाही, हे कसं नाही, ते कसं. म्हणून मानवाने जर विचाराला साधवलं तर खरंच त्याने सर्वांचं मन जिंकलं हे साध्य होतो. आता हे कसं म्हणतात ना, काही संतांनी म्हणून गेलेलं आहे लहानपणा देगा देवा मुंगी साखराचा देवा. खरंच आहे, मी लहान म्हणून जर राहील तर खरंच मी काहीतरी साध्य करेल. आणि जर मी म्हणेन की मी मोठा तो गेलाच मला नाही का. मी सुद्धा म्हणेन की नाही मी मोठी. ह्या मोठेपणाने कधी मानव हा वाया जाईल याचा काही भरोसा नाही. म्हणून मानवाने एकच विचार करायला पाहिजे, मी नाही लहान तर मी नाही मोठा, मी आहे महान त्यागी बाबा जुंदोजीचा सेवक. दैवी शक्ती माझ्या जवळ आहे, मी आहे भगवंताचा एक अज्ञात बालक. हा विचार करून आपल्या चांगल्याने एकोपणाने कार्य करायला पाहिजे. घरचा बैठक हवन कार्य आणि एकटेचे कार्य करून एकमेकांना घेऊन चालायला पाहिजे. तरच खरंच महान त्यागी बाबा जुंदोजींना सुद्धा वाटेल की माझा सेवक हा किती म्हणजे गुणी आहे, किती गुणी आहे, विचाराने गुणी आहे, सद्गुणी आहे. मग सद्गुण कुठे मिळेल आपल्याला? मला सांगा की तुम्हाला सद्गुण कुठे मिळतो? तुम्हाला सद्गुण कुठे मिळतो आणि गुण कुठे मिळतो? सांगू शकाल का? मी तुम्हाला एवढंच विचारत आहे, तुम्ही चर्चा बैठकीला जाता का? जाता. मग तुम्ही चर्चा बैठकीला जात असता मग तुम्हाला सद्गुण कुठे मिळतो आणि ज्ञान कुठे मिळतो? विचारायला याच विचारामध्ये आपण गुंतलेले आहोत आणि याच विचारामध्ये असल्यामुळे आपण सद्गुण हा घेऊ शकतच नाही. कारण की ज्ञानी मानवाजवळ बसला तर ज्ञानी गुरु किल्ली उघडली तर तो फक्त आपल्याला ज्ञान देत राहील, ज्ञानाचे विचार देत राहील. आणि खरंच जर आपण म्हटलं की नाही मला याच्यापेक्षाही सद्गुणी बनायचं आहे तर त्याकरता मला काय करावं लागेल? तर मला सर्वांना घेऊन चालावं लागेल. आणि सर्वांना घेऊन जर मी चाललं तर माझ्या विचाराची नोंद माझ्या त्या परमात्म्याच्या डायरीमध्ये नोंद होईल आणि त्या ठिकाणी नोंद झाली तर शेवटच्या क्षणाला माझ्या आत्मेचा उद्धार करणारा तो एक भगवान आहे. त्या ठिकाणी मला सद्गुण मिळेल, त्या ठिकाणी मला सद्गुण मिळेल. त्याकरता मला आधी ज्ञान प्राप्त करणे आहे की नाही?
मग आपल्याला ज्ञान प्राप्त करणे आहे. मानते की बाबा जुमदेवजींनी अहोरात्र परिश्रम करून त्यांनी जनकल्याणाचे कार्य केले, दौरे केले. आपल्याला मानव धर्माचा एक काय आहे, मानव धर्म ही शिकवण आपल्याला महानते की बाबा जुमदेवजींनी दिली. आज आपल्याला त्यांच्या तत्वशब्द नियमाने चालून त्या शिकवणीप्रमाणे वागून आपल्याला स्वतःचं जीवनमान चांगलं बनवून आपण इतरांना जगवायचं आहे. पण आपण नेमकं स्वतःच आम्हाला तो करायचं नाहीये. आम्हाला इतरांनाही जागवायचं आहे, इतरांसोबतही राहून कार्य करायचे आहे. इतरांनाही कमी कुठे जास्त होत आहे त्यांच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. पण आम्ही जर आमचं बनवू तर होईल का? या ठिकाणी शाखा सिहोरा येथील संचालक, अध्यक्ष, संचालक आमचे कंटीराम भाऊ, इकडल्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला बोलविलं. आपण कशा करता आलो या ठिकाणी? आपण या ठिकाणी कशा करता आलो? ज्ञान प्राप्त करण्याकरता भक्तीमध्ये आपण या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर या ठिकाणी जर आपण म्हणू की इकडले जरी कमी दिसत आहेत, इकडले सेवक मार्गदर्शक जरी कमी दिसत आहेत, पण आपणही महानते की बाबा जुमदेवजींचे सेवक आहोत. आपणही त्यांचे भावंडे आहोत. आपणही इकडल्या सेविकांच्या बहिणी आहोत. माझ्या आया भगिनी, आपणही त्यांच्या बहिणी आहोत. जरी इकडे कमी जास्त होत असेल तर आपणच सांभाळून घ्यायला पाहिजे. तर छाती मोठ लागते असते की नाही? नाहीतर मग आपण उघडती सांगतो की नाही? आम्ही सोंद्याला गेलो पण तिथे वरणच संपला. आम्ही तिथे गेलो पण तिथे भातच संपला. आम्ही तिथे गेलो पण चांगलं पोटच नाही भरलं. रे अन्नाला तुम्ही असं म्हणता. जेवढे भेटलं तेवढ्यामध्ये समाधान माना ना, आहे की नाही? पण असंही नाही म्हणत आपण की आपण या ठिकाणी जेवण केलं तर ही पात्र बरोबर तिकडे फेकून द्यायची बा म्हणून. एखाद्याला पाणी लागत आहे, थांब रे बाबा मी तुझ्याकडचं पाणी आणून देते, हे तर आपल्यामध्ये नाही. हे आण पाणी बसून जा, आहे की नाही? म्हणजे हे कुणाला? आपलंच कार्यक्रम, आपलंच सगळं काही आपलं. मग आपण एकमेकांना मदत करू की नाही करू? तरच त्या भगवंताला चांगलं वाटेल. नाही तर करतो तो आणि प्रत्येक वेळी असं जर म्हणू तर नाही चालणार. बाबांनी आपल्या जीवनामध्ये काय काय नाही केलं विचारांनी. आणि आज आत्मबोलाने आले. आधी सेवकांचं विश्वास सगळंच माहितीये. आमच्याकडे कांद्रेला ज्या वेळेला त्रिताल हवन कार्य घडलं त्यावेळेला स्वर्गीय प्रभुदासजी पठारे काकाजी हे सुद्धा आमच्याकडे हवनामध्ये होते. हे सुद्धा हवन कार्यामध्ये होते. ज्या वेळेला आमच्याकडे ते म्हणजे हार ओवायचे, त्यांना हार ओवायचं खूप शौक होतं. हार ओवायचे, त्यांच्याजवळ बसून जायचे आणि चर्चा करायचे. दिलीपरावजी असे बोलू चर्चा करायचे आणि सुंदर विचार द्यायचे. आजही त्यांच्या आठवणी, मानव हा निघून जातो पण त्यांच्या आठवणी ह्या कायमस्वरूपी असतात की नसतात? असतात. म्हणून आत्मा हा अजरा अमर आहे. आत्मा हा कधी मरत नाही. म्हणून याही ठिकाणी माझं सांगण्याचे हेतू एकच आहे की एकच मी विनंती करून कंटीराम भाऊला सांगते की भाऊ, मानव जरी चांगला असेल आणि त्याला किती जरी गालबोट लावत असेल पण आपला भगवान तो गालबोट लागू देत नाही. आपणच चांगलं राहण्याचा प्रयत्न करावं. इतर जरी आपल्याला कुठलीही काही म्हणत असेल तर ठीक आहे, तुम्ही म्हणा. पण जर आपणच कुठेतरी त्याच्या विचाराला वाद देत असून तर मग आपण ना त्याच्यामध्ये काय